जर्सी क्रमांक 10 शुभम घुमणे चढाईसाठी असणार आहे. उजवा कोपरा लावून जातो तो या ठिकाणी सिद्धांत, डाव्या कोपऱ्यामध्ये कमालीची कामगिरी करण्यासाठी साहिल आणि या ठिकाणी शुभम सुरुवातीची सावध चढाई करून आपल्या मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून अभिदादा गाडेकर चढाईसाठी असणार आहे. दोन्ही संघाकडून सावध सुरुवात केली जाते. निश्चितच ही एक सुरुवात आहे आणि यानंतर मात्र एक दर्जेदार सामना, अर्थात चांगले गरमागरम सामना आपण पाहू शकतो. दरम्यान पुन्हा एकदा सागर कोटमाळ्याच्या वतीने चढाईसाठी असणारे जर्सी क्रमांक 10 शुभम घुमणे. महत्वपूर्ण चढाई, आपण एक थोडी शांत संयमी खेळ पण लगातार पद्धतीनं एक मजबूत खेळी करण्याच्या इराद्यानं सुंदर खेळीचं प्रदर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा शुभम घुमणे बोनससाठी नेहमीच आतुर असतो. या वेळेला मात्र बोनस कंप्लीट करताना आपण शुभमला पाहतोय. आणि लगातार पद्धतीने मित्रांनो, ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये आपलं बेहतरीन प्रदर्शन केलं होतं, ज्याच्या शानदार सुंदर खेळाच्या जोरावरती आपण या सलग दुसऱ्या सामन्यामध्ये एंटर होताना पाहिलं, पण इथं मात्र रॅपिड चढाई करताना आपण पाहतोय सिद्धांत घाणेकरला. या संघाचा अष्टपैलू खेळाडू सिद्धांतच्या माध्यमातून एक मोठी चढाई आपण निश्चितच पाहिली, कारण आपल्या संघाचा श्री गणेशा ज्याच्या वतीने या ठिकाणी संपन्न झाला. पुन्हा एकदा शुभम याची खेळणी मित्रांनो सुरुवातीला मात्र एक संत गतीनं शांत पद्धतीनं असतं, संयमी पद्धतीनं असतं, पण ज्या ज्या वेळेला त्याला संधी मिळते त्या संधीचं सोनं करण्याला ही कमतरता दाखवत नाही. इतका जबरदस्त खेळाडू शुभम घुमणे पुन्हा एकदा रिकामी अर्थात एम्प्टी रेड्स करून आपल्या मैदानामध्ये दाखल होताना प्रत्युत्तर दाखल म्हणून जर्सी क्रमांक 7 एक अष्टपैलू गुणवान खेळाडू दुर्गामाता संघाचा. आणि याच खेळाडूंकडून खूप साऱ्या अपेक्षा दुर्गामाता कोंडमाळा या संघासाठी असणार आहेत. अर्थात समोर मात्र आपण तगड करण्यासाठी, एक कडबी झुंज देण्यासाठी नेहमीच तत्पर असणारा संघ आहे तो सागर कोंडमाळा. एक एका खेळाडूची संपूर्णपणे ओळख असणारे, अर्थात एक वेगळी रणनीती घेऊन उतरणारे हे दोन्ही संघ आमने सामने या ठिकाणी आपणाला लगभग महामुकाबल्याचं महासंग्रामाचं फील आल्याशिवाय राहणार नाही. इतका जबरदस्त दर्जेदार सामना आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येतोय. निश्चितच रसिक प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या जात आहेत. कोण जिंकणार, कारण मेगा फायनल मध्ये अर्थात सेमी फायनल मध्ये एंटर होण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वपूर्ण सामना आपण या ठिकाणी पाहतोय. शुभम घुमणेची ही चढाई आणि अखेरकार गुण न घेता पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल होत्या. पहिलं सत्र रंजक, कोणी चूक करायला तयार नाहीये, कारण या ठिकाणी परिस्थिती ओळखून खेळणारे हे दोन्ही संघ आणि यातील मातब्बर खेळाडू, कारण एक चूक या सामन्यातून आपल्याला बाहेर काढू शकते याचं संपूर्ण मनामध्ये डोक्यामध्ये विचाराचं एक वेगळं थैमान या सामन्यादरम्यान आपण चढाईपटूकडून आणि डिफेन्स कडून अनुभवतोय. दुखापतग्रस्त असणारा ऋतिक आपल्या संघाला सजवण्याचं काम करतो. इथं मात्र डू ऑर डायच्या या प्रेशरवाल्या चढाईमधून स्वतःचं प्रेशर झटकण्यासाठी, अर्थात संकटमय परिस्थितीमधून पुन्हा एकदा संघाला योग्य दिशेने नेण्यासाठी तयार होतोय तो शुभम घुमणे. साहिलच्या बाजूने जोरदार आक्रमण करत बोनस घेण्यासाठी तयार, पावलांच्या साह्याने गडी टिपण्यासाठी आतूर. आणि इथं मात्र हो जबरदस्त शुभमला मात्र पकड करण्याचं काम. थर्ड रेडचा पुन्हा एकदा नमुना अभिदादा घाणेकर यांच्यासाठी 5 गडी मैदानात. बोनस जरी ऑफ असला तरी आपल्यातलं कलाकौशल्य दाखवावं लागणार. इथं मात्र जराही कसर न सोडता विरुद्ध संघावरती प्रभाव दाखवावा लागणार. पण आपण बघूया रसिक काय करणार, इथं मात्र काय घडतं बघूया, कारण या नवख्या खेळाडूकडून पुन्हा एकदा तीन 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 4 रसिक घाणेकरच्या माध्यमातून ही चढाई असणार आहे. रसिक घाणेकर चढाईसाठी असणार आहे. उत्तम प्रकारची चढाई रसिकला करावी लागणार आहे. ज्या ज्या वेळेला संघावर
खऱ्या अर्थानं संकटमय परिस्थिती असते, त्या संकटमय परिस्थितीमधून नय्या पार करण्यासाठी रसिकचा वापर केला जातो. असेल दत्तकृपा आगवे वर्सेस केदारनाथ आशीर्वाद सावर्डे भोडवडी. दोन्ही संघांना हा दुसरा प्रकार असेल. सामन्याच्या दृष्टीने दोन्ही संघ तयार असतील. रसिक या सामन्यामध्ये पकड बसवण्यासाठी दोन्ही संघ आपापल्या पद्धतीने तत्परतेनं काम करताना, समर्पण करताना, पण इथं मात्र रसिक एक मोठी चढाई करण्याच्या इराद्यानं पुन्हा एकदा साईच्या बाजूने जोरदार आक्रमण करताना जबरदस्त. पाच गडी बाद करण्याचा कारनामा, सुपर डुपर चढाईचं दर्शन, आणि इथून मात्र सामना पूर्णपणे आपल्या बाजूने कल्टवताना आपण पाहतोय. कारण एकेरी जर्सी क्रमांक 12 संघर्ष करण्यासाठी निश्चितच पहिलं सत्र जवळजवळ समाप्तीकडे वळताना आपण पाहतोय. इथून मात्र मोठा संघर्ष करावा लागणार आहे. मोठा प्रवास या संघर्ष मधला करावा लागणार आहे तो दुर्गामाता कोंडमाळा संघाला. सागरची जबरदस्त खेळी, निश्चितच शेवटच्या क्षणापर्यंत निकराची झुंज आणि अखेरकार पुश केलं जाते. बोनस कंप्लीट केला जातोय. दहा 4 अशी परिस्थिती. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 शुभम उमडे चढाईसाठी असणार. मित्रांनो, एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला सामन्यामधून कशी बाहेर काढते, अर्थात बॅकफूटवर ढकलते, याचा एक उत्तम नमुना आपण पाहिलं. कारण सिद्धांतनं स्वतःला झोकून दिलं होतं. मित्रांनो, थोडासा अवसर आपल्याकडे होता, कारण थोडी जी संधी होती त्या संधीमध्ये आपण जर रसिकला वेळेत जर निश्चितच मागे खेचलं असतं तर मात्र एक मोठा कारनामा होऊ शकला असता. पण खऱ्या अर्थानं आपण ज्याचं उत्तम समर्पण, निर्णायक सत्र या सामन्याचं संपन्न केले जाते. 4-10 अशी परिस्थिती असणार. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 अभिदादा गाडेकर चढाईसाठी असणार आहे. बघूया या चढाईमधून आपल्या संघाला निश्चितच पुन्हा एकदा एक चांगल्या गुणांचं लीड राखण्यासाठी तयार होतं. एक मजबूत स्थिती संघाची देण्यासाठी निश्चितच अभिदादा गाडेकरच्या माध्यमातून सुरुवात केली जाते. का यानंतर अंतिम आणि शेवटचा पुकार आपण ज्यांना देतोय, केदारनाथ आशीर्वाद सावर्डे भोडवाडी वर्सेस दत्तकृपा आगवे. आजच्या सत्रामधला शेवटचा सामना. रसिक प्रेक्षकांना विनंती असेल, आपण दर्जेदार यानंतर होणाऱ्या सामन्याचा सुद्धा आनंद घेण्यासाठी शेवटपर्यंत आम्हाला साथ द्यायची. अर्थात न्यू स्टार बनेवाडीच्या क्रीडांगणावरचा आणखी एक महत्वाचा दर्जेदार सामना आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे. काही क्षणातच हा सामना संपता क्षणी दोन्ही संघ तयार असतील. 4-10 अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी पुन्हा एकदा दुर्गामाता संघाला लीड देण्यासाठी एक उत्तम दर्जाची चढाई करण्यासाठी तयार होतोय. मध्यरक्षक यश उमने थोडासा चॅलेंज देताना, पण इथं मात्र निश्चितच आपल्या संघाला मजबूत स्थिती देण्याच्या इराद्यानं एक जबरदस्त कामगिरी करावी लागणार. दुर्गामाताच्या जर्सी क्रमांक 4 ला शुभम रिस्क घ्यावी लागणार आहे निश्चितच दोन्ही क्षेत्रामध्ये दुर्गामाता कोंडमाळा या संघाला. कारण आपण सिद्धांतला पाहणार, आपण अभिदादाला पाहणार. या ठिकाणी निश्चितच ज्यांच्याकडून महत्वपूर्ण चढाईमधून सुपर डुपर चढाईचं दर्शन होताना आपण पाहणार. तेव्हाच कुठे या सामन्यामध्ये पुन्हा एकदा इक्वलच्या दिशेने, बरोबरीच्या दिशेने हा सामना होतो का, आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये वेगळीच रंजकता येण्याची चिन्ह नाकारता येत नाहीये दुर्गामाता कोंडमाळा या संघाकडून. थर्ड रेड मोठी खेळी करावी लागणार. डू ऑर डायच्या प्रेशर वाल्या चढाईमधून इथं मात्र काय घडतं बघूया मित्रांनो. कारण करो या मरूची परिस्थिती असताना सामना संपण्यासाठी या सामन्यातली शेवटची 5 मिनिटं बाकी असताना या सामन्याचा संघर्ष अजून चालू आहे. आणि इथं मात्र निश्चितच मोठ्या खेळाडूला पुन्हा एकदा थांबवण्याचं काम केलं जाते. बोनस कंप्लीट केला जातोय. 5-11 अशी परिस्थिती. शुभम उमने डू ऑर डाय साठी पावलांचा सुंदर उपयोग केला जातोय. त्याच्या फुटवर्कमध्ये कमालीची चपळता आपल्याला दिसून येते. इथं मात्र एक गोल आपल्या संघासाठी निश्चित जोडला जातो. पुन्हा एकदा कोपरा रक्षक साहिल मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतो. पण ज्या सिद्धांतनं
गेम चेंजर खेळी केली होती. अचानक या खेळामध्ये बदल घडवण्याचं काम केलं होतं. खऱ्या अर्थानं तीच खेळी पुन्हा एकदा त्याच खेळीची पुनरावृत्ती या ठिकाणी आपल्याला सिद्धांत घाणेकरच्या माध्यमातून दिसून येते का? पाहायचं पण तसं घडत नाही. पुन्हा एकदा लगातार पद्धतीनं या सामन्यावरती मजबूत सिकंदक असताना अर्थात मजबूत पकड बसवताना सामना संपण्यासाठी निर्णायक सत्रामध्ये 4 मिनिटे बाकी असताना 5-12 अशी परिस्थिती या सामना दरम्यान आहे. आपण पाहतोय दुर्गामाता 5 आणि सागर कोंडमाळ संघाकडे 12 गुणांची जबरदस्त अशी खेळी. सिद्धार्थ ज्याच्यावरती पूर्णपणे भरोसा मित्रांनो, या खेळामध्ये जो कोणी बदल करणार असेल दुर्गामाता कोंडमाळा या संघाकडून तर तो असेल सिद्धार्थ. आणि इथून मात्र गेम चेंजर खेळीला सिद्धांत कडून शुभारंभ होतो का? पाहायचं इथं मात्र जोरदार तयारी दर्शवली जाते. पण पुन्हा एकदा रिकाम्या मैदान आपल्या मैदानामध्ये दाखल होतं का सिद्धांतला आपण पाहतोय. सामना संपण्यासाठी निर्णायक सत्रामध्ये लगभग या ठिकाणी 3 मिनिटे बाकी असताना आता मात्र सुपर डुपर चढाईचं दर्शन घडवावंच लागणार. आपल्याला रिस्क, आपल्याला धोका घ्यावाच लागणार आहे. कारण या ठिकाणी एक मोठं लीड जे तोडण्यासाठी इथं मात्र मेंटेन केलं जाते. लीड राखण्यात यश मिळते ते सागर कोंडमाळा या संघाला. पण या संपूर्ण कहाणीमध्ये 30 टाळण्यासाठी थर्ड रेडचा बझर वाजला जातोय. धोकादायक निर्णायक अशा चढाईमध्ये सिद्धूला मात्र पॉइंट घेणं गरजेचं आहे. काय घडतं बघूया. कारण द्विधा मनस्थिती होते. सिद्धू मैदानात असणं गरजेचं आहे. सिद्धूकडून पॉइंट हासिल करणं गरजेचं आहे. आणि इथं मात्र सिद्धू निश्चितच सफल होतोय. 1 गुण आपल्या संघासाठी मिळवतोय. थर्ड रेड बॅक टू बॅक आपण थर्ड रेड पाहतोय. लगातार पद्धतीने थर्ड रेडचं दर्शन सागर कोंडमाळा या संघाकडून शुभम देताना याआधी आपण सिद्धूला पाहिलं होतं. पण इथं मात्र बघूया सामना संपण्यासाठी या सत्रामधली 2 मिनिटे बाकी असताना ओहो स्वतःची सुटका अप्रतिम पद्धतीने करताना लाजवाब एस्केप. आदरणीय सन्माननीय सचिनजी बने आणि गुणलेखनाची महत्वपूर्ण भूमिका अदा करण्यासाठी आदरणीय शुभम बने यांच्या माध्यमातून हे काम केलं जाते. या संपूर्ण टीमचं आपण या ठिकाणी स्वागत करून पुन्हा एकदा मोठी खेळी आणि इथं मात्र पुन्हा एकदा 7:15 अशी परिस्थिती असताना 1 मिनिट आणि जवळजवळ 25 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना यानंतर दत्तकृपा केदारनाथ आशीर्वाद सावडे गोळवाडी आपणासाठी अंतिम आणि फायनल पुकार केलेले. प्लीज विनंती असेल सामना संपताक्षणी आपण दोन्ही संघांनी ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सामना संपण्यासाठी शेवटचं 1 मिनिट बाकी असताना 7:12 अशी परिस्थिती. आता मात्र 1 मिनिटामध्ये आपल्याला खूप काही करून दाखवायचे. कारण इथं मात्र सागर कोंडमाळा या संघानं मोठं लीड घेण्याचं काम केलंय. आणि खऱ्या अर्थानं या खेळामध्ये आपण ज्याला पाहिलं, ज्यानं जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं तोच रसिक घाणेकर पुन्हा एकदा चढाईसाठी असणार. पहिल्या सत्रामध्ये आपण मित्रांनो पाहिलं 5 गुण ज्यानं घेण्याचं काम केलं आणि तिथून मात्र खेळामध्ये कमबॅक करणं खूप कठीण झालं दुर्गामाता कोंडमाळा संघाला. आणि तोच रसिक घाणेकर पुन्हा एकदा चढाईसाठी एक संयमी शांत चढाई केली जाते. केवळ औपचारिकता बाकी आहे. मोठं लीड घेऊन सागर कोंडमाळाचा संघ या ठिकाणी मात्र या सामन्याचा शेवट अतिशय गोड होताना आपण पाहतोय. 7:15 खूप मोठं लीड घेऊन एक मोठं मनोबल आपल्या बाजूने ओढण्याचं काम करतोय. अर्थात चालू सामन्याचा